काहीच तर हे आता आलेले आहे सर्व आमचा शोरू आलेला आई बाबा. शी गाडी झाली आपली, शी गाडी झाली ना बाबू. कोणी गंदू केली माहिती गाडी? कोणी केली? नाही मम्माने केली. मम्मा घेऊन गेली ती. का आई बाबा आले जसं काही लग्नच नाही. ते बॉक्स का आणले एवढे? काय फेकाचे? हो माझ्या ऍडचे कोण आहे आलेले. अरे पागल पडलो असतो ना. अरे कुठे चालले ते बॉक्स? अरे यार जागा नाही रे बाबा. इथे पहिला जगह 2 सीटर है रे बाबा. गरीब हो कुठे. अरे काय ह्याच्या माईला चालू चल गाडी. काहीच नाही हलकी पिशू कुठे ठेवली तू? तर गाईज आता आम्ही तिघं चाललोय. ताई आलेलं ऍक्च्युली घरी. आता तू आहे ना कसलं शायनिंग मारत रे तू. तुला कोणी सांगितलं हायवे करायला? आज ना आमच्या ताई आल्या घरी आणि त्या घरी आलंय तर पटकन जाऊया भेटूया सर्व ताईंना आणि आता ब्लॉग कम्प्लीट करूया. तर आपली थार निघली. आज चालू का? आज दाडू बूम का? हा चल चल नक्की देतो बाबू तू डायरेक्ट. बाबू ते जय बाबाचं मंदिर आहे. जय जयकर जय हनुमान कसं करायचं? ज्ञान गुण सागर जय कपीस तीन लोक उजागर रामदूता अतुलिताने जाना शिकला बघा. अंजनी पुत्र पवन सुत रामा महावीर इथे हनुमान नाही. इथे ना माता राणी आहे. आईचं मंदिर आहे. हा आणि गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे. हनुमान बाप्पाचं मंदिर आहे. इकडे गेला आजूबाजू. बाबू तिकडे कुठेतरी गेलता आणि बाबूला चावल्या मुंग्या ना. मुंगी चावली बाबू? कुठे चावली मुंगी? पायाला? किती चावल्या मुंग्या? जाईल परत. मुंगी कशी चावली? मामा मुंगी चावली ना. चावली. चला आता आम्ही आजीकडे चाललो. आजी जरा तब्येत ठीक नाही. तिकडे बघून येऊया रामबागेत. तुझ्या जागेवर बस. चावले नाही तुझ्या मुंग्या. चावले ना. इथे बस जागेवर जा. एक बॉक्स हरवला. मस्त काम केलं. काय पाहिले? सोड काय पाहिले? भैयाला काय पाहिलं? काय पाइनएप्पल बोल. पाइनएप्पल भैया. पाइनएप्पल भैया. और मम्मा में लगी है शर्त. कौन जूस पहला संपाएगा खलास करेंगे उसको मिलेंगे चौकी. खरीद संपो संपो पटकन पी 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 पी. जुसी पी जुसी. मम्मा ना बोलते चॉकलेट ज्यूस दे. बोला पोट कमी करायचं बोलते चॉकलेट पी. शुगर तर कसं. हा बाबूला किती लागले ना बाबा. बघू चावली ना. मुंगी चावली ना. मामाची आलं आमच्या एकदम जुन्या घरी पप्पांच्या घरी म्हणजे आजीकडे रामबागेच्या. आमची आजी आहे रामबागेत राहते म्हणजे पप्पांची आई आणि आत्या ते राहतात इकडे. तर त्यांच्या घरी आजीची तब्येत ठीक नाही. ते बघायच की जय हनुमान चालिता बोलते. हे बघ मी बघ काय करते इकडे.
ये लवकर ये ना. त्याला चाल म्हटलं तर मजा वाटते त्याला. बाहेर चाललाय पळत. चाललंय आजी आमची. त्या दिवशी म्हणजे आपण मला काहीच राहिलंच नव्हतं. एक वाजेल रात्रीचे तर तू आजीकडे गाडी मागते बघू. पणजी आजी पणजी. पप्पा नंतर मी आणि मग माझा मुलगा. ए बाबू पणजी आजी बोल. ए बघ हाय लॉली बे तुला गाडी पाहिजे आपण तुला गाडी आणू हं. आधी बोल पणजी आजी लावत दे. पणजी आजी. पणजी आजी. त्या आजीचं औषध आहे आजीला. तर ना हे आलेले दुपारी मार्केटला गेलते. तर आता मी थोडंसं घर आवरलं आहे आणि चालले डीमार्टला. आणि जास्त काही शॉपिंग नाही करायची, थोडीशी शॉपिंग करायची आहे. घरातले थोडेसे वस्तू घ्यायचे आहेत. तर हे बोलले मी जिमला जातो आणि तुला सोडून जातो डीमार्टमध्ये. सो चला मग जाऊया, थोडीशी शॉपिंग करूया. आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते. एक साडी आली मला मकर संक्रांतीसाठी. 2 आल्यात ॲक्च्युली. ही एक साडी आली आहे मस्तपैकी अशी ना, मोराचा पॅटर्न आहे याच्यावरती. आणि ना साऊथ कॉटनमध्ये जे असते ना महेश्वरी टाईपमध्ये, त्या टाईपमध्ये ही साडी आहे. इंस्टाग्रामवरूनच आली. मी रीलमध्ये मेन्शन केलेलं आहे पेज. आणि ह्याच्यावरती ना मला ट्विनिंग असा स्वराजला छान असा कुर्ता आहे, बघू शकतात तुम्ही. आणि ना मस्त असं पॅटर्न आहे त्याच्यावरती. खूप सुंदर वाटेल स्वराजला. ॲक्च्युली ब्लॅक कलर उठतो. तर ही धोती आहे. आणि ही एक साडी आहे जी मकर संक्रांतीसाठीच आहे. ह्याचा ॲक्च्युली अजून व्हिडिओ नाही केला मी. हा ना पूर्ण असा ब्लाऊज असं स्टिच करून आलेला आहे. सो मला फक्त फिटिंग करायचं आहे. आणि ही साडी आहे, कॉटनची साडी आहे आणि लेस वर्क आहे याच्यावरती पण. खूप सुंदर आहे. आणि 2 ड्रेसेससुद्धा आलेले आहेत रेड कलरचे. सो ते पण मी दाखवते. गाडी डीमार्टला घेऊन आलो बाबूला. आणि ना स्वरूजने सगळ्या गाड्या पाहिजेले. बोल बाबू गाडी दाखव, तुझ्या कोणत्या कोणत्या आवडल्या तुला, कोणती कोणती घ्यायची दाखव. हे घ्यायचं आपण, हे घ्यायचं. गाडी नको, गाडी बनवायचं आहे याच्यामध्ये. बसून का घेतो बाबू तू आरामात, घरी जायचं आहे आपल्याला. हे बघ ह्याच्यामध्ये ट्रेन पण बनवायची आहे, गाडी पण बनवायची आहे. मस्त आहे बघ. हे घ्यायचं का, हे घेऊ चल. तर ना भरपूर शॉपिंग केली. आणि स्वरूला इकडे घेऊन आले गाड्या. तर मग तेवढ्या गाड्या काढल्या, अख्खा ट्रेन खेचून काढलाय. सगळ्यांनी चाका चेक करतो. हे नाही खेळणार तर तेच खेळ. या गाडी घेऊन येईल की चार बाबू. हे घ्यायचं का मस्त 4 गाडी. ते बघ ना वरचं डॉक्टर सेट वगैरे. डॉक्टर सेट तू खेळणार बाबू, डॉक्टर सेट घ्यायचं. डॉक्टर सेट ही गाडी घ्यायची. चल मग चला चला मग उठा. ठेवून दे सगळं. चला बाश. अरे ते पण गा, ते नको बाबू. आई शपथ आहे बघ. टिंग टिंग. त्याचं मनच भरत नाहीये. कुठली गाडी घ्यावा तेच समजत नाही त्याला. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ. डोरेमॉनची घे ना बाबू. मंकी, हा मंकी आहे. डोरेमॉनची गाडी घे. डोरेमॉन नको. तू का दाखवते त्याला. तू अजून दाखव त्याला सगळ्या. ही डॉली घ्यायची बाबू, पिंक कलरची डॉली. शोरू डॉली घ्यायची. डॉली, हा हे ट्रक आहे. डॉली घ्यायची. त्याला डॉली अजिबात आवडत नाही. कुठली डॉल नाही घेत आतापर्यंत. सगळे गाड्याच आवडतात त्याला. करू बंद. काय भेटलं त्याला. मग तू दाखवते अजून तर काय करणार. चल मग तिथं. घेणार नाही तो. छिची आहे ती. चांगली नाही बाबू ती. चांगली नाही. हे बघ इकडे चांगली आहे. डोरेमॉनची गाडी चांगली आहे. वाव. चला 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 घ्या बाबू. डोरेमॉनची घ्या आणि चल. मग कोणती पाहिजे. बघून पण होत त्याचं मनच भरत नाहीये. मारणार आहे बाबा तुला.
ते बागा महागातल्या ना एकदम अशा स्वस्त होतं दाखवलं घे म्हणून. तर या सगळ्या नको बोलतो, हे 500-600 वाला मुद्दा म्हणून घेतो, म्हणजे त्याला क्वालिटीवाल्या गाड्या समजतात. फटका देऊ का? त्याला काहीच नाही फरक पडणार, तू घरी गेलीस तरी. आता ते बघ गाड्या रिपेअर करतोय. एवढा छान आहे ना, डायरेक्ट महागातल्या गाड्या काढतोय. 1000 रुपयाला आहे ती. ते बघ ना तिथे लिहिले 1000 रुपये. ही वाव कसली फास्ट चालली बाबू. डोरेमॉनची घे ना, किती मस्त आहे. तुला बोलली डोरेमॉनची घे तर. ही वाव खोललेली पण आहे गाडी. वाव चल लवकर. जिम वरनं बोलली या सामान घ्यायला या, मी एकटी येऊ. तर काही घरी दाखवते मी काय काय शॉपिंग केली. जाताना ब्लॉग ना काढला ऍक्च्युली, आता घरात नाही, जाताना पण काढला गाडी दाखवते. तरी 2 महिन्याने गेले डीमार्टला, पण काहीच नाही जास्त सामान नाही आणलंय. मेन बाबुनी तो तमाशा केलता ना, अजून तुम्हाला माहित नाही काय. 1000 रुपयाची गाडी काढली ती पण ठेवून दिली. हुशार झाली. आणि त्याच्यात ना 80 रुपयाची घेतली ती तोडली. जाऊन दे बोलली, मनाला नाही लागला 80 रुपये तसे. 1000ची तोड नाही, मजबूत होती ती, मोठी थार होती चिकन एकदम. आणलंय, पपई आणली, की बनाना आणलंय. आजपासून डाएट चालू. पण जरा माझ्या नवऱ्याची ना आम्हाला बॉडी चेकअप करायचं आहे काही. तर आम्हाला कसं म्हणजे चांगलं असतं 1-1 वर्षांनी माणसाने करत राहायचं. तसं करायचं, रक्त चेकअप वगैरे, म्हणजे कोलेस्ट्रॉल, रक्त कसं आहे काय ते. हो, मला भीती वाटते ते प्रोटीनचं वगैरे, म्हणून एकदा माझ्या मनाला शांतीसाठी बोलली करा. एकदाच लाईफ असते, एकदाच मला नवरा भेटेल, मला कसं काय त्रास होईल. मला एकदाच लग्न आहे, कसं काय तुम्ही असे प्रोटीन खाऊ शकतात, काय पण नाही ना. मी यांना उठवलं, मला भीती वाटली म्हणून मी यांना बोलली. आणि ना असं घाम बी म्हणतो, एवढं थंडीमध्ये घामायचं ना, मला वाटते फालतू बोलायची लक्षणच तुमची वाईट आहेत. मग मला राग आला तू बोलतो. कशाला घाण बोलायचं तुम्हाला माणसाने. तर चांगली लाईफ आहे तर गेलं तर गेलो, काय गेलं तर गेलं. तुम्हाला काय डब्बा होते. चुप बसा तुम्ही, गप्पा असं टॉपिक चेंज करा. बघा बघा, असं काम माझ्या नवऱ्याचं किचन मध्ये. आणि आता बनवायला घेतले रेसिपी. आणि तुम्हाला समोर दिसतंय का खिडकीमध्ये भूत आहे बघा, साईडला बघा ना, बघा तर कॅमेरामध्ये तर भूतच दिसतोय तो. याची कलरवाली हे फ्रूट आहे, हे चिकन आहे, आणि इकडे किती सामान माझं. तर काही त्यांनी ना कट केले. आणि ना तुम्हाला माहिती आहे हा पनीर संपलं, मी तेच बोलायची पनीर आहे म्हणून. पण तुम्हाला पनीरची गरज नाही, तुम्ही चिकन आणले. आया जास्त पाणी घेतले असं ना वाटतं, ते बाहेर येईल सगळं. तर आता हे पण पूर्ण व्हेजिटेबल्स बॉईल करून घेणार, म्हणजे कसं जरासं पटकन पिकायला. हे तुम्ही सकाळी बनवत जा का बाबू, म्हणजे कसं ना तुम्हाला 2-3 टाइम होऊन जाईल, म्हणजे दुपारी एकदा. तर काही त्याच्यामध्ये एक फायदा काय होता माहिती का, आपल्याला दिसत नाही की आतमध्ये काही प्रोसिजर असते जेव्हा पाणी उकळतो किंवा भात बनतो. मला तर बघायला मजा येते चहा बी. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा खाली बघा कसं, म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला दिसतात. आणि उकळी जेव्हा फुटते ना तेव्हा वेगळंच असं दिसतं. आता बोलत असेल पकते, माझ्या नवऱ्याला तर पण वाटत असेल पकवते, है ना. आता साईड हो जाओ, मेरा काम स्टूड.